ओम शांती। आज मुरली आहे 30/5/2025। बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे शांतीधाम आणि सुखधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी ईश्वरी धामामध्ये बसलेला आहात, जिथे तुम्ही सत्संग करता। त्या सत्संगापासून तुम्ही श्रेष्ठ ते श्रेष्ठ, उत्तम ते उत्तम पुरुष बनणार आहात। बाबा प्रश्न विचारतात की बाबांच्या पेक्षाही मुलं उंच आहेत, श्रेष्ठ आहेत, हे कसे? तर बाबा म्हणतात, मी रोज येऊन मुलांना सलामी भरतो, गुड मॉर्निंग करतो। माझ्या गोड मुलांना मी रोज नमस्ते करतो। तर बाबा सांगतात, माझ्या मुलांनी देखील बाबांना सलामी भरावी। पुढे बाबा सांगतात, तुम्ही शांतीधामचेच नाही तर ब्रह्मांडाबरोबर तुम्ही विश्वाचे सुद्धा मालिक बनता। म्हणजे बाबांपेक्षा तुम्ही उंच आहात, कारण बाबा विश्वाचे मालिक बनत नाही, परंतु मुलांना विश्वाचे मालिक बनवतात। बाबा पुढे सांगतात की गीता ही सर्व शास्त्रांचे आईबाप आहे। गीताच ही सर्व शास्त्रांचा पाया आहे, कारण गीतेच्या ज्ञानाच्या आधारे सर्व मनुष्यात्म्यांची गती आणि सद्गती होत असते। गीतेचं ज्ञान स्वतः शिव परमात्मा शिव बाबांनी ह्या धर्तीवर येऊन दिलेला आहे, आणि ह्या गीतेच्या ज्ञानाचा वरसाच मुलांना अनेक जन्माचा प्राप्त झालेला आहे। बाबा म्हणतात की मुलांनो, तुम्ही रोज नवनवीन बाबांकडनं ज्ञान ऐकता। त्या ज्ञानाचं तुम्ही सिमरन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। ह्या चिंतनामधूनच मंथन बाहेर येतं, म्हणजेच मक्खन बाहेर येतं। जोपर्यंत ज्ञानाचं चिंतन होणार नाही, तोपर्यंत ज्ञानाची ताकद, शक्ती ते आत्म्यांना मिळणार नाही। पुढे बाबा सांगतात की असा जो बाप आहे, ज्याने सर्व मुलांना विश्वाचं मालिक बनवलं होतं, राजाई दिली होती, सर्व सुखाने समाधानाने परिपूर्ण केलं होतं, अशाच बाबांची मुलं ग्लानी करत असतात। बाबा म्हणतात, बाबांना परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणं ही सर्वात मोठी माझी ग्लानी आहे। ज्या बापाने तुम्हाला सर्व समृद्ध बनवलं, अशा बापाची ग्लानी करणं हे मुलांना वास्तविक शोभत नाही। दुसरं बाबा सांगतात की तुम्हाला ही खुशी नेहमी असायला हवी की आम्ही ब्रह्ममुख वंशावली ब्राह्मण आहोत। ब्राह्मणच भविष्यामध्ये देवता बनतात, आणि पुन्हा देवता झालेले आत्मे पुन्हा कलियुगामध्ये शूद्र बनतात। परंतु आपल्याला या ठिकाणी मी शुद्ध ब्राह्मण आहे याचा नशा आणि याची खुशी आपल्या चेहऱ्यावर नेहमी झळकली पाहिजे। चेहरा तुमचा नेहमी प्रसन्न दिसला पाहिजे, चेहरा नेहमी तुमचा हर्षितमुख असला पाहिजे, कारण स्वतः शिवबाबा या ठिकाणी येऊन तुम्हाला रोज शिकवत आहे। या शिक्षणाचा तुम्हाला नशा जरूर असला पाहिजे। पुढे बाबा सांगतात की हे पुरुषोत्तम युग हे सर्व युगांपेक्षा श्रेष्ठ युग आहे, कारण ह्याच युगावरती शिव बाबा आणि आत्मा यांचं मंगल मिलन होतं, आणि जी आत्मा कनिष्ठ बनलेली असते ती पुन्हा श्रेष्ठ बनवण्यासाठी बाबा या ठिकाणी वेळ देत असतात। बाबा म्हणतात, आता मुलांनो, तुमची वानप्रस्थ स्थिती होत आहे। वानप्रस्थ स्थिती याचा अर्थ आहे, आता हळूहळू तुम्ही वाणीतून पलीकडे या। देह, साधन, वैभव याच्यापासून तुम्ही परे व्हा। मौत तुमच्या जवळ आहे, परंतु लोक असं म्हणतात, मेल्यानंतर मनुष्य स्वर्गात जातो। बाबा आपल्याला सर्वांना शिकवतात, मरण्याच्या अगोदरच स्वर्गाची राजाई घेण्यासाठी
तुम्ही नवीन पुरुषार्थ केला पाहिजे. आणि खरोखर अनुभव आहे, तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर परमात्म्याची कर्मभूमी, परमात्म्याची अवतरण भूमी ती म्हणजे मधुबन. ह्या मधुबन भूमीमध्ये जर जाऊन आलात, राहून आलात आणि अनुभव करून आलात तर तुम्ही निश्चित समजणार की मनुष्य हा स्वर्गामध्ये किती सुखी होता. आणि मेल्यानंतर कोणीही स्वर्गात जात नाही, परंतु ह्या भारत भूमीलाच एक स्वर्ग नाव होतं आणि तीच भारत भूमी आता नर्क बनलेली आहे. बाबा या ठिकाणी येऊन आपला अखूट आणि अखंड ज्ञानाने भंडारा भरवत असतात. बाबा म्हणतात, तुम्ही या समयाला एवढे मालामाल होता, सर्व खजान्यांची चावी तुमच्या हातात मिळते, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही लुटू शकता. परंतु बाबा सांगतात की मुलांनो, सर्व खजान्यांची चावी तुमच्याकडे जी बाबांनी दिलेली आहे ती चावी तुम्हाला व्यवस्थित वापरायची आहे. जे खजानातून तुम्हाला हवं आहे ते तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी सकाळी उठून बापा बरोबर म्हणजे पित्याबरोबर रोहरिहान करायची आहे. बाबांबरोबर तुम्हाला गप्पा मारायच्या आहे, बाबांबरोबर तुम्हाला हितगुज साधायचं आहे. आणि त्या हितगुज मध्येच आत्म्यांची जी वरदानाची झोळी आहे ती भरपूर होत असते. अविनाशी खजाना हा स्वतःहून वाढत असतो. जितका जितका खजाना तुम्ही आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी वापरत जाल तेवढा खजाना तुमचा हा आपोआप वाढत जाईल. बाबा सांगतात, मुलांनो, बाबांशी संबंध ठीक ठेवले तर सर्व शक्तीचा करंट हा तुमच्यामध्ये आपोआप येईल. हे साहजिकच आहे. बाबा पॉवर हाऊस आहे, आपले आत्मारूपी बल्ब आहे. आणि ह्या बल्बचा संबंध जर पॉवर हाऊसशी राहिला तर निश्चित पॉवर हाऊस मधून येणारी शक्ती, येणारी लाईट ही आत्म्याची ज्योती प्रज्वलित करेल. ब्राह्मण जीवनात जेवढी सूक्ष्म पवित्रता तेवढी त्याची उंच अवस्था, श्रेष्ठ अवस्था. बाबांनी मध्य मुरलीमध्ये खूप सुंदर एक उदाहरण दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती देवी देवतांच्या चरणावर डोकं का ठेवतो किंवा देवी देवतांच्या मंदिरांमध्ये आकर्षित का होतो, त्याचं कारणच आहे पवित्रता. आणि ही पवित्रता एक दुसऱ्या माणसालाच नाही तर सर्व मनुष्यांना ती आकर्षित करत असते, झुकवत असते. म्हणून आपल्याला घर ग्रस्तामध्ये राहत असताना आपलं जीवन संपूर्ण पवित्र बनवायचं आहे. पवित्र वाणी, पवित्र दृष्टी, पवित्र कर्ण, इंद्रियांना पावन बनवल्याशिवाय आपण पावन दुनियामध्ये जाऊ शकत नाही किंवा पावन दुनियाचा वारसा आपल्याला मिळू शकत नाही. ओम शांती.